हॅलो. खरं म्हणजे चर्चेची सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की मी ज्या वेळेस निबंध ऐकले मी सुद्धा त्याच वेळेस निबंध ऐकलेले आहे. माझ्याकडे अगोदर निबंध आले नाही. सरांचा निबंध फक्त मी येताना वगैरे येताना प्रिंट करताना खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की इतके चांगले दोन निबंध आणि बाईकचं मदत करते त्या ठिकाणी माझ्यासारख्या माणसांनी उचित वाटत नाही तरी सुद्धा एक कार्यक्रमाचा भाग दोन्ही निबंध तुम्हाला समजावून सांगावेत असं काही नाही. कारण तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षाही आकाराच्या फार उच्च आहात. त्यामुळे फक्त काही वाक्य अधोरेखित करणं या निबंधाच्या अनुषंगाने मला महत्त्वाचे वाटतं. आणि त्यानंतर मला जे उमगलं ते थोडंसं मी या ठिकाणी मला जो वेळ दिला आहे सर 6 मिनिटाचं सांगितलं त्यामध्ये बाईंनी जसं म्हणालं सुरुवातीला की त्याला अनेक बाजू असतात आणि प्रत्येकजण ज्या पद्धतीनं पाहतो त्या पद्धतीनं त्याला उमगत असतं. अगदी त्याच पद्धतीनं कविता सुद्धा आहे. प्रत्येकजण कवितेकडे ज्या पद्धतीनं पाहतो त्या पद्धतीनं ती कविता त्याला आपलीशी वाटते. कवितेचं आकलन त्या पद्धतीनं त्याला होत असतं. आणि अगदी त्या पद्धतीने दोन्ही निबंधकारांनी त्यांच्या विचार विभागातून या कवितेकडे पाहिलेलं आहे. ही कविता समजून घेतलेली आहे आणि या कवितेची चिकित्सा केलेली आहे. आणि समकाळामध्ये खरं म्हणजे ही कविता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या गोष्टी दोन्ही निबंध भाषेचं सहमत आहे ते दोघांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की अरुण काळेनंतर व्यवस्थेवरती भाष्य करणारी कविता मराठीमध्ये फार प्रकाशन आली नाही. म्हणून दोन्ही निबंधकार या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला की अरुण काळेनंतर बाईंचा हा संग्रह जो आहे तो या कवितेच्या परंपरेचा धागा जोडणार आहे. व्यवस्थेवरती प्रकारपणे भाष्य करणं, व्यवस्थेवरती विधान करणं, स्टेटमेंट करणं या अनुषंगाने ही कविता महत्त्वपूर्ण आहे. मी राहुल कोसंबी सरांनी जी काही मतं मांडली त्याच्यातली 2-3 मतं फक्त या ठिकाणी अधोरेखित करतो. त्यांनी एकूणच निबंधाच्या सारांशामध्ये अलीकडची ही कविता जी आहे ती एकूण कविता आणि माणूसपण हे जेव्हा बेदखल होत आहे त्याच्या विरोधामध्ये संघर्ष करणारी कविता म्हणून त्यांनी तिचा उल्लेख केला. खरं म्हणजे हा कवितेचा स्थायीभाव आहे. या कवितेचा स्थायीभाव आहे आणि हेच कवितेचं मूळ अंतसूत्र आहे. आणि ते सूत्र त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि समाजशास्त्रीय अंगाने जो सगळा एकूण अभ्यासाचा विषय आहे त्याच समाजशास्त्रीय अंगाने त्यांनी त्याची चिकित्सा केली आहे. माणूसपण मुळीत निघण्याच्या काळात त्या संघातील कविता काय भूमिका घेते. क्रूर राजसंस्थेच्या विरोधाची तिने पुकारलेला एल्गार, विषण्ण आराखड्याच्या काळात माणसाच्या शोषणाची भयावह रूपं त्यातील घटनांचा अन्वयार्थ या निबंधातून अतिशय मर्मभेदीपणे लावलेला आहे. अंतर्मुक्तेकडून बहिर्मुक्तेकडे झालेल्या काव्यप्रवासाची चिकित्सा त्यांनी या ठिकाणी केली. त्याचबरोबर त्यामागील प्रक्रियेवर सुद्धा भाष्य केले आहे. कविता राजकीय सामाजिक भोतालाच्या तरलतेला आपल्या सामावून घेऊन सुद्धा अतिशय स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेताना दिसते. असे असले तरी ती एकांगी एकस्त्री आवाजी आणि कर्कश होताना दिसत नाही. हे निरीक्षण मला तुमच्या निबंधाचं फार महत्त्वाचं या सगळ्या पार्श्वभूमीवर वाटतं. आणि एकूण कवितेमध्ये आलेला उपरोध, उपहास आणि सांस्कृतिक पारंपरिक दांभित्याविषयीचा असणाऱ्या कवितेचं भाग म्हणजे आपण संसदेच्या आचारसंहितेवर पाहिली तर अतिशय उपरोध उपहासाने पाहिली त्या सगळ्या व्यवस्थेवरती भाष्य केलं आहे. हे कवितेचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आपण या ठिकाणी उलगडून दाखवलं आणि म्हणून हा निबंध अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर रोटे सरांनी कवितेच्या साहित्यशास्त्रीय अनुषंगाने जी मांडणी केली ती सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. कवितेचा असणारा एकूण मराठी कवितेचा प्रवाह, बाईंची या प्रवाहामध्ये वेगळेपण दाखवून देणारी कविता, स्वतःचं सत्व असणारी कविता आणि त्यावर त्यांनी केलेलं भाष्य, काव्यनिर्मितीची प्रक्रिया, साहित्यशास्त्रीय सैद्धांतिक चिकित्सा, भाषाशास्त्रीय तत्त्व व त्या कवितेतून आलेल्या अनुभवांची चिकित्सा या अंगाने त्यांनी केलेलं निबंध वाचन हे महत्त्वपूर्ण आहे. आणि हे करत असताना त्यांनी बाईंच्या कवितेतले जे टप्पे आहेत म्हणजे दिवसेंदिवसपर्यंत त्यांची कविता आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या पुढील खातीपर्यंतचा हा प्रवास त्यांनी अधोरेखित केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचलित देशीवादाच्या अनुषंगाने तुमचे मत सर्वस्कृत आहे आणि देशीवादाच्या अनुषंगाने वेगळी चर्चा होऊ शकते. मला काही पुढे जायचं नाही.
परंतु देशीवाद आणि स्त्रीवाद ही सगळी एकूण जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन स्वतःचं वेगळेपण अधोरेखित करणारी बाईंची कविता जी आहे आणि त्यांनी नवीन जाणीव जी या ठिकाणी मांडली म्हणजे चर्चेत आली पाहिजे ती जी जाणीव आहे कुणबी जाणीव म्हणजे या जाणीवेची चिकित्सा कशी करायची म्हणजे खरं एक मोठा सरोवर याच जाणीवेने लिहित असते आणि त्याच्या सगळ्या गुणाची त्याच्या तळाशी ती कुणबी जाणीव फार महत्वाची असते परंतु मांडताना आमच्या सगळ्या आकलनाच्या काही मर्यादा या सगळ्या पिढीच्या असू शकतात पण बाईंनी ज्या पद्धतीनं ते पकडलेलं आहे म्हणजे आम्ही मांडत असताना आम्हाला कुणबी जाणीव मांडायची असते पण आमच्याकडे मग कुठेतरी सरंजामशाही त्याच्यामध्ये अधिक लोक होते परंतु बाईंची कविता यातून तुम्ही जी वेगळी केली आहे आणि हे जे देशीवादाची जाणीव स्त्रीवादाची जाणीव आणि कुणबी जाणीव त्यातला जो फरक आहे तो फरक ज्या पद्धतीने आपण स्पष्ट केला मला वाटतं हे फार महत्वाचं आहे आणि आर्थिक आणि धार्मिक उन्माद म्हणजे मी 2-4 परीक्षणं सुद्धा बाईंच्या अगोदरच्या सगळ्या आलेली वाचली त्याच्यामध्ये हा नवा मुद्दा आहे त्यामध्ये आर्थिक संभाषित जी कवितेतून आली किंवा आर्थिक परिभाषेची कवितेतून आली हे मलाही वाचायला मिळालं नाही किंवा मला सुद्धा ते जाणवलं नाही की आर्थिक पातळीवरती हा नवा मुद्दा तुम्ही या कवितेच्या अनुषंगाने मांडलेला आहे आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी ती आपल्याला सगळ्यांना भोवतालामध्ये जाणवते ती म्हणजे सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव जो मध्यम वर्गामध्ये दिसतो आणि त्याच्यातूनच एका सगळ्या एकूण व्यवस्थेकडे पाहण्याचा आपल्याकडे आलेला जो तिरस्कृत युक्त अशा पद्धतीचा भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो की आजची माणसं फार माणूस मनापासून दूर गेलेली आहे हा जो संवेदनशीलतेचा अभाव आहे तो कवितेमध्ये कुठे कुठे जाणवतो मग ही कविता कोणत्या मूल्यांशी नातं सांगते मग ती तुकोबांपर्यंत जाते आणि तुम्ही फक्त या ठिकाणी तुम्हाला पुढे घेऊन जातो तुम्ही म्हटलं की भारतीय मूल्यव्यवस्थेच्या परंपरेशी नातं सांगणारे बंडखोर कवितेशी नातं सांगणारी ही कविता मी असं म्हणतो की जगातल्या सगळ्या दमनकारी व्यवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा जगातल्या राजकीय भाष्य करणाऱ्या विधानात्मक कविता लिहिल्या गेल्या व्यवस्थेच्या विरोधातल्या कविता लिहित गेल्या जगातल्या सगळ्या शाळांच्या हुकुमशाहींच्या विरोधामध्ये त्या कवितेशी नातं सांगणारी ही बाईंची या सातारची कविता आहे मग भारतीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवरती आपल्याला कवितेकडे हिला घेऊन जाता येतो आणि म्हणून त्या राम मंदिराचा मुद्दा हा फक्त इथंच ठेवत नाही जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आपण पाहतो तालिबानने जो हैदोस घातला त्या पद्धतीनं आपण तुमचं सगळं वर्तमान ते पाहतो ते समजून घेत असताना हा संदर्भ मला या ठिकाणी महत्वाचा वाटतो आणि म्हणून दोन्ही निबंधकारांनी आपली जी मतं आहे निबंधाच्या माध्यमातून या संघाच्या अनुषंगाने मांडली आणि दोघांनी कुठल्याही प्रकारच्या मर्यादा या ठिकाणी काव्यसंघाच्या अधोरेखित केल्या नाही त्यामुळं मलाही निबंधाच्या काहीच मर्यादा जाणवल्या नाही करतो आणि माझे 2-3 काही मतं आहेत ते फक्त ठेवतो आणि मी थांबणार आहे मित्र हो हा 52 कवितांचा बाईंचा संग्रह या काव्यप्रवासातील अनन्य साधारण अशा प्रकारचा टप्पा आहे आत्मनिष्ठ आणि भावकवितेला मागे टाकून संबंध या समकालीन अरण्य काळाला उजाड दाखवणारी वैश्विक मूल्यभान प्रकट करणारी कविता म्हणून ही महत्वाची आहे जगभरातील दमनकारी राजकीय व्यवस्थेच्या विरोधात तीव्र स्वर उमटणाऱ्या कविकुळाचे नाते सांगणारी कविता आहे सनातन शोषण व्यवस्थेची प्रचिती समकाळात अनुभूतीच येते तेव्हा हा अरण्यकाळ कवीला वाटायला लागतो या अरण्य काळातील घटनांच्या मागे राजकीय सामाजिक विचार आहे त्या विचारांचे हिडी स्वरूप त्याचे उत्खनन प्रतिमा प्रतीके आणि रूपकांच्या माध्यमातून सशक्तपणे करणारा हा संग्रह विद्रोहाच्या परंपरेशी नाता सांगणार आहे या संग्रहातील अर्ध्याहून अधिक कविता या राजकीय विधाने करणाऱ्या प्रखर राजकीय भाष्य करणे हा त्या निर्मितीचा मूळ हेतू जाणवतो कारण भवतालाच्या एकाधिकारशाही फॅसिस्ट प्रवृत्तीच्या विरोधात यलगार पुकारणे कवीला गरजेचे वाटत असावे समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि लोकशाही मूल्यांना नख लावून मूल्यनाशाचा प्रपाती फैलाव झालेल्या अरण्य काळात उन्मादाचे गाजरगवत समाज मनास प्रभावित करते आहे अशा काळात त्याचा निखराने म्हणून विरोध केला पाहिजे म्हणून ही कविता आकार घेते लोकांचं राज्य आचार विचार व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक सहिष्णुता मानवता यांच्या बाजूने ठाम उभी राहणारी कविता या संग्रहातील कवितेचा विशेष आहे स्थळ काळाची मर्यादा ओलांडून संबंध सत्ता व्यवहाराच्या वर्तनामागील हजारो वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासाचे शास्त्र ही कविता मांडते राजकीय सत्ता हाती आल्यानंतरच्या उन्मादाचे हिंसेच्या वर्तनशास्त्राचे विच्छेदन करते व वाचकाला नवे मूल्यभान देऊ पाहते आम्ही भटकतोय आजही मोहिंजोदडोच्या संसार गल्लीमुळात रहिवासी असल्याचा पुरावा शोधत ही जी अर्पण पत्रिका ही आपल्याला त्याकडे घेऊन जाते वेगळी राष्ट्रवाद धर्मांधता जातीवाद या प्रदूषणाच्या विरोधात कवितेतून प्रखर स्वर प्रकाशला आहे एक ठाम वैचारिक भूमिका घेऊन ही कविता समाज मनात नवी शहाणीव निर्माण करू पाहते उदाहरणार्थ ते जाळतात तुमचं पिढीचा खांडवल आणि सांगत करतात गावगणना
घेऊन येऊन तुमच्यासाठी नदी, हवा, पाणी देऊ न संपणारे चांगले दिवस, लोकशाही समाजवादी मूल्य व्यवस्था मोडून नव्या आभासी आच्छादनाच्या स्वप्नरंजनामागील चेहरा कविता उघड करते. या टोकापासून ते पाहतात नव्या स्वातंत्र्याची गोष्ट, खेळ हा दोन तासांच्या गजरात नव्या लोकशाही लपंडाव या कविता समजून घेतल्या पाहिजे. फासिझमचा खरा चेहरा उलगडत आणणाऱ्या या कविता आहेत. या कवितेतील राजकीय सूचन थेट आणि प्रखर आहे. उन्मादाच्या विरोधात आणि मानवतेच्या बाजूने ठाम आहे. मूकनाट्य गाजर गावाचा हंगाम संसदेच्या आरशात या कविता या दृष्टीने आपण पाहायला हवे. या कविता आमच्या सामाजिक राजकीय इतिहास शब्दबद्ध करणारे आहे. समकाळातील व्यवस्थेची शहानिशा करणे हे कवितेचे प्रधान सूत्र आहे. सांस्कृतिक आक्रमण, राजकीय उन्माद आणि मानवतावादी मूल्यांचा संकोच या विरोधात मानवता, सत्य, अहिंसा, करुणाभाव, बंधुभाव व भारत ही जी कल्पना आहे या भारतीय सांस्कृतिक परंपरेचे मूल्यवान निर्मितीचे आवाहकत्व या कवितेचा आत्मा आहे. म्हणून गांधीजींना उद्देशून त्यांनी हत्ती माताला ही जी कविता लिहिली आपल्याला म्हणजे इंडियाची आयडिया भारतीय कल्पनेकडे आपल्याला घेऊन जाते. म्हणून अशा पद्धतीचा एकूण स्वातंत्र्याचे धार्मिकीकरण, लोकशाही मूल्य व्यवस्था संपण्याची असणारी भीती, निर्माण झालेली अराजकता, वर्णवर्चस्व, सामाजिक मानसिक पातळीवर निर्माण केली जाणारी अनैतिकता, शोषणाची आदिम परंपरा आणि हिंसा, देशद्रोह, धुंदीचे समूहशास्त्र या काही प्रमुख आशयसूत्रांना ही कविता अतिशय तरलपणे मुखर करते. आणि म्हणून आणि हा सगळा वर्तमानाकडे पाहताना त्यांचा वास्तववादी अशा पद्धतीचा विचार आहे. कोवळ्या तरलपणाच्या कविता लिहिणाऱ्या बाई राजकीय भावनाच्या कविता का लिहितात याचे उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आत्मनिष्ठ कवितेचा प्रवास थेट इतकं समूहनिष्ठ व इतका टोकात कसा झाला असा प्रश्न पडणाऱ्यांना या काळाने निर्माण केलेले प्रश्न समजून घ्यावे लागतील. कोणत्याही संवेदनशील, विवेकी, मूल्यांची चाड असणारा माणूस या काळाने अस्वस्थ होतो. या अस्वस्थतेचे कलात्मक, प्रतिकात्मक संचित म्हणजे असा वया सगळ्या रूढींसाठी हा संग्रह आहे. तत्वज्ञान आणि भारतीय दर्शनशास्त्राकडे कविता घेऊन जाते, नवी भाषा घडवते, छंदांचं नाकारते. कविता स्त्रीवादी किंवा महानगरीय ग्रामीण अशी एकांगी होत नाही, तर भारतीय पातळीवरचे समूळ भाग व्यक्त करताना स्वतःचे सत्व जपते. पहिल्या टप्प्यातील स्त्रीनिष्ठ, आत्मनिष्ठ, सौंदर्यवादी भावकविता, तर दुसऱ्या टप्प्यातील समूहनिष्ठ जाणीव, मानवतेच्या मूल्यांची आस असणारी सांस्कृतिक हस्तक्षेप करून पाहणारी कविता म्हणून तिचा विचार करता येतो. राजकीय व सांस्कृतिक प्रतिमा या दृष्टीने भाषिक अभ्यास या कवितेचा आपल्याला नव्या आंदोलन करता येतो. अशा पद्धतीची माझी एक दोन मतं या ठिकाणी आपल्यासमोर ठेवली. संयोजकांनी संधी दिली. आता दोन्ही निबंध आपण चर्चेत काही गोष्टी सुचवल्या. एकच मुद्दा राहुल घेतला तो सांगणं आवश्यक आहे. अरुण काळेचा उल्लेख राहुल या दोघांच्याही निबंधामध्ये आहे की ते गमतीदार गोष्ट थोडीशी मला गमतीदार म्हणण्यापेक्षा एक साहित्यशास्त्रीय किंवा कवितेच्या बांधणीच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट मला अजून चर्चेच्या दृष्टीने आता अरुण काळेंचे खरं आधीचे कविता संग्रह जे सायरनचे शहर, रॉक गार्डन ते लोकांना आठवत नाही. ती एक जागा होती की ज्या जागी मुंबईच्या परिसरामध्ये ते हेमंत दिब्बे, मन्या जोशी बरीच मंडळी लिहिली आणि त्या सगळ्या मंडळींनी कम्प्युटर, मदरबोर्ड, जागतिकीकरण यांचा एक डिस्कोर्स जो आहे त्याचं जे संभाषित आहे त्याचं सगळं तपशील जो काय तो आपल्या कवितेत कसा येईल अधिकाधिक ते थांबताच येत नाही. ती कविता ती पानाच्या पानं असं थांबताच. तर त्यावेळी खूप मोठा एक कवितेचा जो काही एक पट जो आहे असा की या नव्या संभाषिताला पकडू पाहतो. त्यांचे प्रयत्न आपण अरुण काळेंनी काय केलं, अरुण काळेंच्या कवितेत काय घडलं, तर यावेळी असं घडलं असं म्हणता येऊ शकतं की त्यांची जी आंबेडकरी जाणीव होती किंवा शोषण, दलित याची जी काही जाणीव होती त्या जाणीवेला जागतिकीकरणाच्या संभाषणाशी त्यांनी संकर्ग घातला. तो संकर्ग आहे फार. त्यामुळे त्यांच्या दृष्टी क्षेत्रामध्ये दलित कवितेच्या दृष्टी क्षेत्रात न येऊ शकणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपोआप प्रवेश करतात. बार कोळीवाल्या मुली किंवा आणखी कवितांची
मला देता येतील. ते ग्लोबलचं कापूस पर्यंत ते पोहोचले की हे माझा प्रश्न, हा दलित प्रश्न, हा जात प्रश्न, हा इतका मध्ये नाहीये, तर त्याला इतकं मोठं जागतिकीकरणाचं आणि जगाच्या व्यवस्थेचं परिणाम. मला असं वाटतं की या कवितेच्या बाबतीतही कुणबी डिस्कोर्स, कुणब्याच्या परिभाषेवर, अगदी ती त्याची दैनंदिन परिभाषा आहे, त्या परिभाषेवर जागतिकीकरण आणि आत्ताच्या सध्या सर्वंकष सत्ता यांनी घडलेल्या त्याचं जे काही संकर तिथे घडलेलं, ही आपण कवयित्री किंवा एक व्यक्ती ही गोष्ट सोडून द्या, मराठी कवितेच्या दृष्टीने हा जो काही संकर घडला, हा मराठी कवितेला पुढे गेलेला एक महत्वाचा मुद्दा असं मला वाटतं. आपल्यापैकी कुणाला काही बोलायचं असेल दोन्ही निबंधवाचक व्यासंगी आहेत, या विषयी काही शंका नाही. वसंती असते, कुमारवंती असते. गणेश मोहिते हे सुद्धा समकाळातल्या अतिशय महत्त्वाच्या अशी चिंतनेचा अभ्यास आहेत. माझा निबंध वाचकांना हा प्रश्न आहे. एकतर अनुराधाबाई अशी कविता लिहितील याची शक्यता नव्हती. जे समकाळात इथून उभं आणून काढावं ही प्रकृती काही अनुराधाबाईंची नाही. त्याचे माझा निबंध वाचकांना असा प्रश्न रोटे आणि कोसळली की या कवितांची प्रेरणा कोणती? समकाळातलं भय की भयाला दिलं जाणारं अभय ही प्रेरणा आहे. समाजवाद आहे की समतेचं अभाव ही प्रेरणा कोणती आहे? त्या दोन्ही अनुराधाबाईंच्या या कविता संकलनात स्मरणाची वसंती आणि रोटी या दोघांनाही मला खरं तर अनुराधाबाईंनी त्यांना नसलं पुरवू नये. जे काही मांडलेलं आहे त्याचं चिंतन ही चिंतकाची जबाबदारी. त्यामुळं अनुराधाबाईंच्या सृजनाचे जे स्रोत आहे ते स्रोत आपण श्रोत्यांपुढे वाचकांपुढे ठेवावे. एवढ्याच अभिभाषिक होती तो प्रश्न केला. मला जाणवलेली गोष्ट मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो, कदाचित निबंधाच्या ओघात ती लक्षात आली नसावी. मला असं लक्षात येतं की आत्ताच्या या कविता संग्रहाच्या ज्या प्रेरणा आहेत त्या सुप्त रूपामध्ये दिवसेंदिवस मध्ये उपस्थित आहेत असं मला वाटतं. दिवसेंदिवस मध्ये जो युटोपिया आहे, मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो, दिवसेंदिवस मध्ये जो युटोपिया ज्या मूल्य आधारावर त्या सगळ्या समूह प्रेरणेवर किंवा सामूहिक सुरक्षिततेच्या एका याच्यावर ते जग केलेलं होतं, ते जग पूर्णपणे एका आक्रमणाच्या काय बुलडोजर खाली आलेलं आहे याची जी जाणीव आहे, या जाणीवेतून ही कविता आकारात आलेली. आपल्या ते मला मुळीच आणि हे पुन्हा पण लक्षात घ्या, मला हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करावा असं वाटतो की या कविता संग्रहामध्ये ज्याला थेट राजकीय संभाषित वापरलेल्या कवितांची संख्या 15-20च्या वर जात नाही. करोना नंतरच्या ज्या काही कविता आहेत त्या कवितांमध्ये पुन्हा अशा पद्धतीची इडियम, त्याला सुतयोजन करणं, काय एखाद्या मन की बात किंवा तसा उल्लेख करणं पुढच्या कवितांमध्ये, सहोदर पासून पुढच्या कवितांमध्ये बाईंनी टाळलेलं आहे.
तो एक विशिष्ट टप्पा आहे. त्या विशिष्ट टप्प्यावर तितक्या कवितांची निर्मिती झालेली आहे आणि त्यापुढे नंतर मात्र त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली. त्यात एक सातत्य आपल्याला असं दिसतं. सहोदर का ती कविता तिथे म्हणजे मला तसं जाणवतं की कुठून सुरू होतं तर तुमच्या घरातल्या अत्यंत जवळच्या भावापासून किंवा तत्सम नातेसंबंधांपासून ते लाजर मोठ्याची जी आपल्या काय बरं कुलभाऊ श्रमजीवी अशा समाजाची जी काही मोठीच्या मोठी फळे जी आज परागत झालेली जी आपल्याला दिसतच नाही. अवधी होते ती पण आपल्याला दिसत नाही. तिच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नाही करते. तिचा प्रकल्प मला असं वाटतं की असा जी काही पॉप्युलर किंवा लोकप्रिय राजकारणावर भाष्य असतात ती करण्याचा नाही. त्यामुळे त्या कविता विशिष्ट मर्यादेत आल्या आणि पुढे नंतर पुन्हा काय म्हणजे एका मोठ्या व्यापक सूत्रात त्या पुन्हा विलीन झाल्या असं मला जाणवतं. आता त्याने मला वेगळ्या पद्धतीने विचारायचं होतं ते असं की समाज संस्था आणि व्यवस्था आणि त्याचं विच्छेदन हे दलित कवितेमध्ये आपल्याला सर्वत्र दिसतं. आशा कुळीची ही कविता आहे का हे थिटच जर विचारायचं झालं मग ही दलित प्रवृत्तीची कविता आहे का? या अंतर्मुख असणाऱ्या कवयित्रीला आता बहिर्मुख होऊन काही गोष्टी असं भाष्य करावं का वाटतं? आताच्या काळाचा भयाचा एक त्याच्यावर एक परिणाम आहे का? की आताचा जे काळ आहे त्या काळामध्ये सर्व लेखक काही बोलायला तयार नाही आणि अशा वेळेस एका अंतर्मुख असणाऱ्या कवयित्रीला कसं वाटलं की आता आपल्याला बोलण्याची गरज आहे. सगळेजण या काळाबद्दल काही भाष्य करायला तयार नाही. अशा वेळी बाई त्यावर भाष्य करण्यासाठी अशा कविता आलेल्या असतात आणि संघर्षरत राहणारी कविता जे की ही संघर्षरत राहणारी कविता जनप्रक्षोभाकडे जाते की जनविद्रोहाकडे जाते असं मला सांगितलं. त्या अंतर्मुख असणारी कवित्री गैरमुख होते आताच्या काळाबद्दल भाष्य करते आणि भूमिका घेऊन लिहिणारे लोक तोंडावर पट्टी बांधून आहे. अशा वेळी संयतपणाने मांडणी करणारी कवित्री तिला बहिर्मुख व्हावं असं वाटतं आणि या काळाबद्दल आता आपणच बोलायला पाहिजे, आपणच भाष्य करायला पाहिजे असं वाटल्या कारणानं मग तुम्ही जी संघर्षरत राहणारी कविता असं त्याचं जे मूल्यमापन केलं ही संघर्षरत राहणारी कविता जनविद्रोहाकडे जाणारी वाटते की जनप्रक्षोभाकडे जाणारी वाटते की जनविद्रोहाकडे जाणारी वाटते? सरांचा प्रश्न मी उत्तर दिलं नाही कारण ते दोन्ही निबंधांना विचारलं होतं. एक तर बहिर्मुख आणि अंतर्मुख या दोन जे काय आपण शब्द यूज करतो त्याच्याबद्दल मी माझ्या विवेचनामध्ये लिहिलं आहे. मुळात बाईंचा जो फील्ड आहे तो हा काय म्हणूया आपण अंतर्लक्ष आहे तो मुद्दाच नाही. बाईंचं बाह्य लक्ष होणं किंवा बहिर्मुख होणं हे त्या डिग्रीमध्ये झालेलं थोडं फरक आहे. खरं म्हणलं तर त्यांच्या कवितेच्या अनुभवाचा जो परिघ होता त्या परिघामध्ये आता थोडी वाढ झालेली आहे एवढाच त्याचा खरं म्हणलं तर अर्थ आहे आणि त्याचं विवेचन उद्याच्या पण ह्याच्यामध्ये आलेलं आहे. ही दलित कविता आहे का? खरं तर आम्ही दोघांनी म्हणजे आमच्या म्हणजे दोघांनाही ज्यावेळेला ह्या निबंध विचारण्याच्या म्हणजे ह्याच्याबद्दल विचारलं त्या सगळ्या 2 मिनिटांना मी एकदाही एकमेकांना फोन केला नाही. मी फक्त काम उद्याला एवढं